त्यांना विनंती केली की आपण ह्याच्यातनं मार्ग काढू। हे अशा प्रकारची जी काही स्मारक असतात त्याला एक आगळं वेगळं महत्व असतं आणि त्याच्यात तुमचं आम्हाला नुकसान करायचं नाही, तुम्हाला पण योग्य पद्धतीचा मोबदला देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे। परंतु काहींना पटलं नाही, काहींना पटलं, परंतु काही जण म्हणाले आम्हाला हे मान्य नाही, आमचं आहे तिथंच व्यवसाय आम्हाला सुरू ठेवायचे। आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर काल नवरात्राच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाने तो ऐतिहासिक निकाल दिला आणि खऱ्या अर्थानं महिला शक्तीचा जागर घुमला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही। कारण हे सगळ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेण्याचं कारण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा इथे त्यांनी सुरू केली आणि त्याच वेळेस त्या जागेचे मालक तात्याराव भिडे हे होते आणि त्यांच्या नावावरूनच त्या शाळेला भिडे नाव पडलं आणि भिडेवाडा अशा पद्धतीने नाव पडलं। आणि पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये देखील हे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा ठराव 2008च्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला आणि या जागेचं भूसंपादन करण्याच्या करता पण मान्यता देण्यात आली। आणि त्याच्यानंतर गाळेधारकांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टाने 2015ला आणि 2018ला राज्य सरकारला पण आपली भूमिका मांडण्याच्या करता सांगितलं। राज्य सरकारनी पण वेळोवेळी जरी सरकार वेगवेगळी असली, बदलली गेलेली असली तरी भूमिका मात्र प्रत्येक सरकारने हीच ठेवली की ती जागा मिळाली पाहिजे आणि तिथं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे। आणि या याचिकेवर साल 2020 मध्ये शेवटची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये देखील मला खूपदा भुजबळ साहेबांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो की त्यांनी इतका आग्रह, म्हणजे इतके ते आग्रही असायचे की अजित हे झालं पाहिजे, आपण सगळेजण तिथं असताना का होत नाही, कशात आपण कमी, कुठं मांडायला आपण कमी पडतो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण तो वाद त्यांच्या स्तरावर पण मिटवण्याचा प्रयत्न केला। परंतु नोव्हेंबर 2021 मध्ये त्या वाड्यातील दुकानदार रहिवासी यांच्यासोबत मी पण बैठक घेतली होती, भुजबळ साहेब पण त्या बैठकीला होते, परंतु दुर्दैवाने यश मिळालं नाही। आणि पुण्यातील भिडेवाड्याच्या संदर्भात स्थानिक जे पोटभाडेकरूंनी पुणे मनपा आणि राज्य सरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आणि भिडेवाडा हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। हे एक चांगली बाब आहे। मी पुन्हा पुण्याला गेल्यावर पण ह्यांना बोलणार आहे किंवा आता हायकोर्टाचा निकाल आपण सगळेजण मान्य करूया, तुमच्या इतर काही गोष्टी असतील तर त्या चर्चेतनं आपल्याला सोडवता येतील आणि कसं ते स्मारक लवकरात लवकर प्रत्येकाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत, हे मला प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं। दुसरं पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी माझं काम भले आणि मी भला, मी जास्त काही कोणाच्या कॉमेंट्स कोणी केल्या तर त्याला उत्तरं वगैरे देत बसत नाही, जसं त्याला लागला आपलं आपलं काम भले असं करून मी माझा पुढे जात असतो। परंतु गेले 3-4 दिवस माझ्याबद्दल सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि काही बाबतीमध्ये प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आल्या। मी त्या बातमीला जास्त महत्व दिलं नाही, कारण तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही जर बारकाने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वयी देखील संबंध नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी फक्त 99 ते 2004 साली नव्हतो, त्याच्यानंतर ज्या सरकारमध्ये काम केलं त्यांनी मला पुण्याचा पालकमंत्री ठेवलं। अपवाद फक्त मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता आणि त्याच्यामुळं नेहमीच माझी कामाची पद्धत असते की ज्या जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असेल त्या जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत, त्याच्यामध्ये ॲज अ गार्डियन मिनिस्टर या नात्याने ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात, मी आता पण उपमुख्यमंत्री 100 दिवस झाले होऊन गेलो
त्याही वेळेस तुम्ही बघताय की माझ्याकडे अनेकदा अनेक बैठका चाललेल्या असतात, अनेक मीटिंग, अनेक आढावा आम्ही घेत असतो आणि त्या कामाला कशी गती देता येईल, काही प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह कसे करता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असतो. थोडंसं सुरुवातीला पत्रकार मित्रांनी बातम्या पण दिल्या, अजित पवार वित्त नियोजन खात्याचा मंत्री आहे, ह्या खात्याचे आढावा घेतो, त्या खात्याचा आढावा घेतो. वास्तविक आढावा घेतला म्हणजे काही जो त्या खात्याचा मंत्री असतो त्याचं काही काढून घेतलं अशातला होत नाही. उलट त्या मंत्र्यांना पण कधी कधी एखादी गोष्ट फायनान्समुळे थांबलेली असते, कधी एखादी गोष्ट प्लॅनिंगने काही प्रश्न निर्माण केलेले असतात, कधी एखादी गोष्ट काही आणखीन कुठल्या डिपार्टमेंटचा प्रश्न येतो तिथं थांबलेली असते, कधी एखादी मीटिंग झाल्यावर पाठपुरावा होत नाही म्हटल्यानंतर थोडंसं ते साईडला काम पडतं. असं उदय म्हणून आम्ही ते आढावा घेत असतो आणि तसं पुण्यामध्ये देखील मी नेहमीच आढावा घेतो. पुण्यातल्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, पुणेकरांना पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु आत्ता मधी एका रिटायर IPS ऑफिसरनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सातत्याने काही ना काही बातम्या यायला लागल्या आणि पार त्याच्यात अजित पवार आता अडचणी येत, अजित पवारांची आता चौकशी करा, अजित पवारांनी असं केलं, अजित पवारांनी तसं केलं. मी काही केलं नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की त्याच्या संदर्भात मी एक क्लिप बघितली एका चॅनलला. तत्कालीन विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे म्हणजे दिलीप बंड यांनी सविस्तर स्पष्टीकरण केलं. त्याच्यामध्ये सदर प्रकरणातील कागदपत्रांचं मी अवलोकन केलं. ते बघता 2008 साली हे प्रकरण सुरू झालेलं होतं. पत्रकार मित्रांनो, 2008 साली हे प्रकरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आता काही जण हयात पण नाहीये, परंतु 2008ला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 फेब्रुवारीला एक GR काढला आणि त्याच्यामध्ये अशी प्रस्तावना लिहिली, पुणे शहर या परिसरातील वाढते औद्योगिकरण व त्यासाठी लागणारे पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवणी यासाठी पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागेचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय या बाबींचा विचार करून पुणे शहर परिसरात पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेली जागेची पाहणी करून सदर जागेचं पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल हे तपासून त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याकरता खालील प्रमाणे समितीची गठीत करण्याचा शासन मान्यता देण्यात येत आहे. समितीचं स्थान, त्याच्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त महसूल पुणे, जिल्हाधिकारी सदस्य पुणे, पोलीस आयुक्त पुणे सदस्य पुणे, PMC कमिशनर सदस्य, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन सदस्य सचिव, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे. उपरोक्त समितीनं आपला अहवाल व प्रस्ताव 3 महिन्यात शासनास सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाच्या कार्यसन अधिकाऱ्याचं सहीचं ही 6 जणांची समिती नेमली. त्याचं हे पत्र, हे 21 फेब्रुवारी 2008चं ते पत्र झाल्यानंतर त्याच्या संदर्भात ती कमिटी बसली असेल, काय झालं असेल मला त्याच्यामध्ये माहित नाही, कारण ती डिपार्टमेंटच वेगळं असल्यामुळे माझा तसा अर्थात ती काही त्याच्याशी संबंध नव्हता. परंतु त्या संदर्भामध्ये पुढे हे पत्र होतं 21 फेब्रुवारीला आणि त्यांना ते द्यायला सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भात समितीनं अनेकदा बसले, समिती गठन झाली. 21/2/2008ला जे मी आता सांगितलं, शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला 5/8/2008ला, म्हणजे 6 महिन्यांनी. सदर अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन
28/8/2009 रोजी पत्रानुसार एका कंपनीला निविदा अंतिम करण्यात त्या ठिकाणी आली. त्याच्या आधी म्हणजे आता 28/8 ज्यावेळेस नाही 5/8 हे आलं म्हणजे अहवाल आला. अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये एक अशी पण तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीत पुणे शहर परिसरात पोलीस विभागाचे कार्यालय निवासस्थानाची गरज भागावी यासाठी पोलीस यंत्रणेकडे असलेल्या जागेचा उपयोग करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत माननीय मंत्री गृह यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयीन दालनात 16/1/2009 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. बैठकीस खालील अधिकारी आज उपस्थित होते. स्वतः गृहमंत्री, नंतर श्रीमती चित्कला झुकसी, अप्पर मुख्य सचिव गृह, नितीन करील, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव, A.N. रॉय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासन त्यावेळेसचे, उपसचिव गृह विभाग म.ध. कांबळे. आणि मग वेगवेगळी त्यांनी चर्चा त्याच्यामध्ये केली. आणि चर्चा केल्यावर त्याच्यातनं येरवडा पोलीस स्टेशन करता निविदा मागून BOT तत्वावर एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याकरता प्रकल्पाचे आर्थिक विश्लेषण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून तयार करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्याचे अप्पर मुख्य सचिव गृह यांनी मंत्री महोदयांना सांगितले. याबाबत सर्वकष चर्चा करून सहमतीनं माननीय मंत्री गृह यांनी असा निर्णय घेतला की येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा विकास BOT तत्वावर करण्याचा यापूर्वी शासनाने घेतलेला निर्णय सहमत राहून त्यानुसार सदर प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी असे सूचित केले आणि उपस्थितांचे आभार मानून बैठक संपली. हे झालं जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीची कार्यालयीन टिप्पणी पाहिजे असेल तर ती पण टिप्पणी इथं आहे. ती त्यांनी जे काही कुणाकुणाचं काय मत आहे. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी अलॉटमेंटच्या संदर्भातलं ते एक पत्र इथं आहे. त्याच्यानंतर कंपनीनं शासनाला 1 कोटी धनाकर्षणी मुदत ठेवीच्या बाबतीतलं पत्र आहे. त्या कंपनीने शासनानं केलेल्या करारनाम्याचं पत्र त्या ठिकाणी आहे. कंपनी बरोबर करारनाम्याची अंमलबजावणी करणं शक्य नाही याबाबत शासनाने पुन्हा पत्र दिलं. मी ह्याच्यामध्ये खोलात गेल्यानंतर बाबा हा निर्णय सगळा झालेला होता आणि मग नंतर काय झालं तर हा निर्णय काही कुणामुळे बदलला गेला नाही. काही जण असं दाखवतात किंवा मी विरोध केला म्हणून काल ज्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं ह्याच्यात दिसत नाही. त्याच्यामध्ये काय झालं, एक कंपनीच्या संदर्भामध्ये ईडीनं काहीतरी पुढची कारवाई केली आणि त्याच्यामध्ये ही कंपनी होती असं काहीतरी पुढं आलं आणि त्याच्यामुळं हे सगळं सरकार दरबारीच सगळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि आज देखील ती जागा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये, पोलीस खात्याच्याच ताब्यामध्ये. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे. आपल्या इथं 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री असतात. पालकमंत्री आपापल्या पद्धतीनं आढावा घेत असतात, परंतु ज्या त्या खात्याच्या बद्दलच्या जागेचा निर्णय घेत असताना एक तर निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो, कॅबिनेट सर्वोच्च असते. दुसरा अधिकार रेव्हेन्यूला असतो. कुठलीही जागा असली तर ती जागा त्या डिपार्टमेंटला डायरेक्ट देता येत नाही, ती रेव्हेन्यूकडं, महसूलकडं वर्ग करावी लागते आणि मग महसूल ती कुणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवते. अशा प्रकारच्या आजपर्यंतच्या अनेक घटना आणि तुम्ही पण पत्रकार मित्रांनाही माहिती असेल की अशा प्रकारे कामाची पद्धत असते. त्याच्यामुळं त्यांनी काय आरोप केला की बाबा माझ्याकडनं काय झालं, मी ज्यावेळेस आढावा घेत होतो त्यावेळेस मला त्या कमिटीनं आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल सगळा निर्णय झाला, आबांनी निर्णय घेतलाय, गृह विभागाने निर्णय घेतलाय, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. ज्यावेळेस एखाद्या कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की CPंनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही.
म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की हो मला काही द्यायचं नाही. मी म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ. मला आपण प्रयत्न केला, त्यांचं त्यांना ऐकायचं नसेल तर मला काही त्याच्यात आग्रह करण्याचं काही कारण नव्हतं. पण पत्रकार मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक मी सांगतो, मी 91 साली पहिल्यांदा ह्या मंत्रालयामध्ये सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक पदांवर मला कामाची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करता आलं, अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर मला काम करता आलं. मी कधीही सरकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. एखादा निर्णय माझ्या लक्षात आला किंवा हे काही बरोबर नाही तर मी स्वतः सरळ सांगून टाकतो की हा निर्णय माझ्याकडनं काही होणार नाही, कुणी त्याच्याबद्दल माझ्याकडे पाठपुरावा करू नका. दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत सुरुवातीपासून जवळपास आज 32 वर्ष झाली अधिकाऱ्यांशी, IAS ऑफिसर असू द्यात, IPS ऑफिसर असू द्यात, वरिष्ठ अधिकारी, कलेक्टर, CEO, विभागीय आयुक्त, कुठलाही अधिकारी असू द्यात, या सगळ्यांशी मी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझा स्वभाव जरी कडक असला तरी देखील एखादी गोष्ट माझ्याकडे आता अनेक वर्ष सेल टॅक्स डिपार्टमेंट होतं, नंतर त्याच्या LBT झालं, त्याचंच नंतर VAT झालं, नंतर त्याचंच GST झालं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्याही सगळ्या आयुक्तांना विचारा की बाबा अजित पवारकडे डिपार्टमेंट असताना बदल्यांचा अधिकार पण पत्रकार मित्रांनो माझा सगळा आयुक्तांना असतो. मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मी त्यांना सांगतो की मला माझं म्हणण्यापेक्षा आपल्या सरकारचं उत्पन्न वाढवून द्या. तुम्हाला जे पोस्टिंग जिथं कुणाला करायचं तिथं करा. माझ्याकडे लोकप्रतिनिधी आले तरी मी सांगतो GST हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं, टॅक्स देणारं डिपार्टमेंट आहे. तिथं तुम्ही कुणी अमका अधिकारी इथं ठेवा, तमका अधिकारी तिथं ठेवा सांगू नका, कारण तसा आमदारांचा आणि GST डिपार्टमेंटचा अर्थार्थी संबंध येत नाही. आणि त्याच्यामुळं कधी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, अनेक अधिकारी आत्तापर्यंत, आत्ता तर बरेचसे रिटायर पण झाले, चीफ सेक्रेटरी असतील किंवा इतर कुणी पण असतील, त्यांनी जर लक्षात आणून दिलं की अजित पवार हे अडचणीचं म्हणजे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसत नाही तर मी फार काही त्याच्यात आग्रह करत नाही. मी सरळ सांगतो की ते सोडून द्या, बाजूला ठेवा आणि त्या पद्धतीनं पुढे जावं. ह्यामध्ये त्या पुस्तकाच्या निमित्तानं कदाचित त्या व्यक्तीला असंही वाटलं असेल की बाबा आपण पुस्तकामध्ये, म्हणजे त्यांनी पण काल बोलताना सांगितलं त्या पुस्तकात बरंच काही आहे, परंतु हाच विषय का सगळ्यांनी जास्त लावून धरला ते काही कळायला मार्ग नाही, असं त्यांनी पण बोलता बोलता त्या ठिकाणी बोलून दाखवलं. बऱ्याचदा काही जण पुस्तक वगैरे लिहित असताना शक्यतो काहींना असं वाटतं की काही प्रसिद्धीसाठी खळबळजनक अशा प्रकारच्या काही गोष्टी लिहिल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते. आणि तसंही कदाचित झालं असेल. त्याच्यात लगेच विरोधी पक्षातल्या काही पक्षाच्या अध्यक्षांनी, काही विरोधी पक्ष नेत्यांनी लगेच ही चौकशी करा वगैरे वगैरे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु त्याची चौकशी करा, नाहीतर आणखीन काय करा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही. कुठल्याही मिटिंगला, ज्या मिटिंग होतात या निर्णय घेण्याच्या संदर्भात, कुठल्याही मिटिंगला माझ्या माहितीप्रमाणे मी कुठं हजर नाही. फक्त वेगवेगळ्या बाबा कुठले महत्वाचे प्रश्न आहेत आणि कुठले आढावा. कारण तुम्ही बघा, काल त्या बोलत असताना असंही बोलल्या, स्वर्गीय RR पाटील त्यांना बोलले की बाबा ह्या विषयामध्ये तुम्ही फार लक्ष त्या ठिकाणी घालू नका, असं काहीतरी काल त्यांनी वक्तव्य केलं असं माझ्या वाचनात आणि ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी आलं. अशा प्रकारचं हे सगळं काम आहे. आणि मी पुन्हा सांगतो, ह्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. मी कधीही RRला की हे असं करा तसं करा असं सांगितलं नाही. उलट आत्ता देखील पुण्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातली कामं चाललेली आहेत आणि मेट्रोचा VGF भरून काढण्याच्या करता कितीतरी मोक्याच्या जागा सरकारने मागच्या, मग पोलीस खात्याची जागा असेल, इव्हन पॉलिटेक्निकची जागा असेल, आपल्या विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला बघा डावीकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथली जागा असेल, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या जागा VGF तो भरून काढण्याच्या करता त्या बाबतीमध्ये दिल्या. आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा कुठल्याही जागा देत असताना त्याच्यात पारदर्शकता असावी, त्याच्यामध्ये कुठल्याही असं कोणाला शंका कुशंका घ्यायला
जागा राहू नये, कारण शेवटी हा जनतेचा जागा आहे, जनतेचा पैसा आहे आणि आम्ही लोक तिथं काही काळाकरता निवडून गेलेलो असतो, विश्वस्त म्हणून काम करत असतो, शपथ आम्ही घेतलेली असते वगैरे वगैरे, अशा सगळ्या बाबी आहेत. दादा, नाना पटोलेंनी राजीनाम्याची मागणी केली आहे, जो पण चौकशी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत. अहो, कुणाची चौकशी करता? सरकारकडे मागणी केली. चौकशी कुणाची करता? जागा आहे तिथंच आहे, जागा कुठं गेलेलीच नाही, जागा गृह विभागाची आहे ना. आणि तिथं वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले, तर रेकॉर्डला पण ते आहे, पाहणी केली. म्हणजे काही अधिकाऱ्यांनी, आता हे सीपी असताना ह्यांचा विरोध आहे, आधीच्या सीपीचा सपोर्ट आहे, कारण त्यांनी तशा सह्या केलेल्या आहेत. नंतर त्याच्यातले काही सीपी केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री पण झालेले. नाही, ऐका ना, त्याच्या संदर्भामध्ये का हस्तांतर केलं ते मला काय माहिती. त्यांनी एखादी विचारा, पालकमंत्री म्हणून सदर ठराव तुम्ही पुन्हा विचारार्थ घेणार का? नाही, माझं काय कारण आहे ठराव? मी याच्यामध्ये कुठेही नमतो. गृह विभागाची जागा गृह विभागाने समिती केलेली होती, त्यांनी त्याच्यामध्ये GR काढलेला होता. माझा काहीच संबंध नाही. मला कशाला ती जागा कुणाला दुसऱ्याला द्यायला मी निघालो? नाही, मला हे का, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं. काही अधिकाऱ्यांची कामं कशी असतात, काय असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ते पुस्तक आणि त्या पुस्तकातला मुद्दा आणि त्याच्यामध्ये माझा तसा अर्थार्थी काही संबंध, मी पण कबूल करतो. मी आढावा घेताना मला सांगण्यात आलेलं होतं की अशा पद्धतीनं ठरवून देखील एक गृह विभागाचं फायद्याचं काम असताना होऊन दिलं जात नाही. मला सांगताना काय सांगितलेलं होतं, गृह विभागाच्या फायद्याचं काम असताना करून दिलं जात नाही. आणि जानेवारी 2009ची देखील गृह विभागाची बैठक झालेली आहे. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे गृहमंत्री 2009ला जयंतराव पाटील साहेब होते. म्हणजे याच्यात दोन्ही तसा सांगलीकर गृहमंत्री होते, एक स्वर्गीय RR पाटील होते आणि एक जयंतराव पाटील होते. आणि 26/11ला आपल्या जयंतराव RRनी राजीनामा दिला आणि 1 वर्षाच्या करता मला वाटतं जयंतरावांना त्यावेळेस पक्षाने गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. एकच मिनिट. त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यावेळी माझी मुदतीपूर्वी बदली केली गेली, बिबवेवाडीमध्ये त्याच महिन्यामध्ये काहीतरी हिंसक घटना घडली, त्याचं खापर पूर्णपणे तुम्ही माध्यमांशी बोलताना माझ्यावर फोडलं आणि त्यामुळे माझी मुदतीपूर्वीच बदली झाली. 1 मिनिट, मी अशा बदल्या कोणाच्या करत नाही. माझ्या डिपार्टमेंटच्या बदल्या करण्याचा माझा अधिकार आहे. परंतु आता पण तुम्ही बघताय ज्या कोणी बदल्या आहेत तिथं ते सगळे मागच्या काळातच आलेले अधिकारी. आपण आपलं काम व्यवस्थितपणे केलं तर कुठलाही अधिकारी असेल तर त्याच्याकडनं आपण काम करून घेऊ शकतो. कारण आपल्याला वेडीवाकडी चुकीची कामच करायची नाही. आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी कामं केली गेली पाहिजे तीच झाली पाहिजेत, हाच आपला कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि हे सगळं करत असताना पत्रकार मित्रांनो मी नेहमी सांगतो, ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आमचा कुणाचाही नसला पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे मुभा दिली पाहिजे. तुम्ही पालकमंत्री म्हणून तिथे प्रेशराईज करायचा प्रयत्न केला गेला का, हा त्यांचा मूळ आरोप होता? कारण या सगळ्यानंतर तुम्ही प्रेशराईज करत असल्यास त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यानंतर त्यांना शेवटी गृहमंत्र्यांकडे जावं लागलं, जे फायनली या सगळ्यावरती कन्व्हिन्स झाले आणि म्हणून तो निर्णय नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही विभागीय आयुक्त वेगवेगळे आम्ही बसतो ना आढावा. आता मी परवा 2 दिवस पुण्याचा आढावा घेतला. वेगवेगळे प्रश्न, इतके पुण्यामध्ये प्रश्न असतात, मेट्रोचे प्रश्न असतात, महावितरणचे प्रश्न असतात, ट्रॅफिकचे प्रश्न असतात, तुम्ही कोयता गँगचे प्रश्न असतात, वेगवेगळे अनेक प्रश्न. ससूनच्या मध्ये तो काही प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्या संदर्भात त्यांनी मला कुणी सांगितलं की वो अशा प्रकारे आमची समिती नेमली, असं झालंय तसं झालंय आणि ती जागा आपल्याला गृह विभागाला चांगल्या प्रकारे घरं बांधून मिळत आहेत, क्वार्टर्स बांधून मिळत आहेत, त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि कुठेही नुकसान नाही, उलट आहे ते फायद्याचं आहे वगैरे वगैरे.
तर मी म्हणलं मग कुणाचा विरोध आहे? तर ते म्हणले की आत्ताचे जे CP आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणून म्हणलं त्यांना बोलवा. त्यांना विचारलं तर ते म्हणले नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणलं पटत नाही तर राहू दे. त्याच्यावर ह्याच्यापेक्षा मी काय केलं? आताच ही सगळी बातमी किंवा आताच हे पुस्तक पुढे येणं, बातमी होणं, त्याची याचं हे जे टायमिंग आहे, कारण चर्चा हे काम पत्रकार मित्रांचं आहे. हेच टायमिंग गाठायचं कारण काय? मला काय करायचं? याच्यामध्ये जो बिल्डर इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे का? ईडी आणि सीबीआयच्या ज्या काही इन्क्वायरी? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, कारण ही केस कधीची 2008ची. आपण 2023ला 15 वर्ष झालेली आहे. 15 वर्ष काही साधा काळ नाहीये. त्याच्यामुळं त्या संदर्भात पेपर्स आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. काही कुठल्या माहितीच्या अधिकारात तुम्ही पण माहिती मागितली तर कुठली माहिती झाकून राहणार नाहीये. आणि त्याच्याबद्दल त्यावेळेस या कमिटीचे अध्यक्ष होते दिलीप बंड, त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगितलं, त्यांनी पण काय सांगितलं, त्याच्यात अजित पवारांचा काही संबंध नाही. हे गृह विभागाने घेतलेलं काम आहे आणि मी ती कमिटी नेमलेलीच नाही. मला माहिती पण नव्हती अशी काही कमिटी नेमलेली. दादा, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना CID मध्ये नियुक्ती मिळणार होती, मात्र याला विरोध केल्यामुळे नियुक्ती मिळाली. आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की जेव्हाचा मित्रपक्ष होता त्यांनी विरोध केल्यामुळे आम्ही त्यांना. अजिबात नाही. पृथ्वीराज चव्हाण तसं म्हणालेले नाही. तुम्ही तसं सांगू नका. त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं बदल्या होत असतात आणि त्या बदल्या करत असताना हा संपूर्ण अधिकार त्याची कमिटी वगैरे असते त्या पोलीस वरिष्ठांच्या बदल्यांच्या संदर्भातली. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की कोण कशा कशा पद्धतीनं काम करतं. हे काही मग हे झालं होतं तर हे आत्ता काढायचं काय कारण होतं? मग ते तेव्हाच का नाही काढलं? म्हणाल्या काय आराराबांबद्दल तुम्ही इतकं वाईट म्हणाल की ते बोलू किंवा लिहूही शकत नाही. एक मीटिंग झाली होती ज्यामध्ये बंड सुद्धा होते, तर अशी कुठली मीटिंग तुम्ही मुळात बोलवली होती का? मी तुम्हाला कितीदा पुन्हा तेच सांगतोय. मला फक्त एकदा सांगितल्यानंतर मी बाबा ते त्यांनी सांगितल्यावर परत मी त्या कामाकडे डुंकून बघितलं नाही. आता तेच देत नाहीत. त्यांच्या खात्याच्या वरिष्ठांनी सांगून ते केलेलं नाही. पण त्या जे सांगतायत की त्यांनी विरोध केला म्हणून ती जागा वाचली, तसं अजिबात नाहीये. हा निर्णय जवळपास झाला होताच नंतरच्या काळामध्ये. पण ईडीची ती इन्क्वायरी, ते 2G का काहीतरी ते प्रकरण होतं ना, हा स्कॅम, त्याच्यामध्ये ती कंपनी आली का असं काहीतरी झालं म्हणून ते थांबलं. दादा, तुम्ही म्हणताय की तुम्हाला सांगण्यात आलं होतं की गृह विभागाच्या फायद्याचा हा होता, काम कधी पण झालं नाही, तर तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं? अरे ह्याच्यात लिहिले मिनिट्स मध्ये वाच ना. ह्यामध्ये विभागीय आयुक्तांचे जे काही हे आहे किंवा मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं त्याच्या संदर्भात RR पाटलांनी पण मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये तेच झालं की निवासस्थानाची गरज, पोलीस यंत्रणेकडे जागेचा उपयोग, 3/16/1 नाही 16/1/2009. हा मग ते गृहमंत्री तेव्हा ते असतील, जे कोणतरी गृहमंत्री होतं, जे असेल ते असेल. आणि त्याच्या संदर्भात विश्लेषण वगैरे ते सगळं आहे. त्याच्यामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे की बाबा हे फायद्याचं होतं वगैरे वगैरे असं. आणि तुम्हाला ते विभागीय आयुक्तांनी पण सांगितलं ना की बाबा हे काय याच्यामध्ये करार काय होता ते पण सांगतो. समितीचे अध्यक्ष व तत्कालीन विभागीय आयुक्त यांच्या स्पष्टीकरणावरून सदरचं टेंडर प्रक्रियेत एकूण 7 जणांनी सहभाग नोंदवला होता. निवड झालेल्या वरील कंपन्यांकडून शासनाच्या जागेच्या बदल्यात गृह विभागाला खालीलप्रमाणे सोयी सुविधा मिळणार होत्या. येरवडा येथे रोड फ्रंटला 3,900 म्हणजे 3,900 चौरस मीटर जागा. येरवडा येथे नवीन पोलीस स्टेशन व पोलीस कार्यालय कॉम्प्लेक्स, सर्व फर्निचर व वातानुकूलित यंत्रणेसह सर्व सुविधांनी युक्त. येरवडा येथे 8 निवासस्थाने. शिवाजीनगर येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे 4 बंगले. शिवाजीनगर येथे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्यासाठी पार्किंग व 3 मजली इमारत, सर्व सुविधायुक्त 6 निवासस्थाने. पोलीस शिपायांच्यासाठी पार्किंग, 7 मजली इमारत, सर्व सुविधांसह 495 निवासस्थाने. सदरचा प्रस्ताव लिलावाचा नव्हता, तर तो PPP तत्वावरील विकसनाचा प्रस्ताव होता. तो गृह विभागाला अतिशय फायदेशीर होता असे समितीचे मत आहे. समितीच्या म्हणण्यानुसार तत्कालीन वेळी शासनाच्या जमिनीची किंमत
3 कोटी रुपये होती तर विकासकाकडनं 15 कोटी रुपयांची जमीन व बांधकाम पोलीस विभागास मिळणार होते. हा ते पुढचं मगाशी ऐका ना, मगाशी काही गोष्टी दरम्यानच्या काळात पुण्याच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांची बदली होऊन श्रीमती मीरा बोरवणकर या पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी आल्या होत्या. त्यावेळी समितीच्या विनंतीवरून सदरचा विषय त्यांना समजावून सांगण्यात आला होता. शासनाचा त्यामागचा उद्देश व आतापर्यंत पूर्ण झालेली प्रक्रिया या विषयावर चर्चा झाली होती. प्रत्येक अधिकाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी आग्रहाने मंजूर केलेल्या प्रकल्पाला नंतर आलेल्या पोलीस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर यांची सहमती नव्हती. सदर कंपनी माननीय उच्च न्यायालयात सुद्धा गेली होती. त्यावर उच्च न्यायालयाने 6 आठवड्यात निर्णय घेण्याचे कळवलेले होते. ते पण इथं आहे, उच्च न्यायालयाने कळवलेलं. सदर प्रकरणात वापरात बदल करण्यासाठी महसूल आणि वन विभागाची मान्यता घेण्यात आली नाही व ईडीने सदर प्रकरणातील जमीन जप्त करण्याचे आदेश निर्गमित केले असल्याने कंपनीबरोबर शासनाने केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही असे शासनाने कंपनीला कळवलेले आहे असे कागदपत्रावरून दिसून येते. सरकारी अभियोक्ता यांच्या 28/11/2016 च्या शासनास दिलेल्या पत्रावरून शासनाने सदरचा करारनामा शासनावर बंधनकारक नसल्याने तो रद्द करण्यास कंपनीला कळवले. आणि मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की ह्याच्यामध्ये सदर कागदपत्राचं अवलोकन केलं असताना सदरचे प्रकरण 2008 साली सुरू झाल्याचं दिसून येतं. सदर प्रकरणात मूळ प्रस्ताव हा गृह विभागाचाच होता. त्यावेळी स्वर्गीय RR पाटील गृहमंत्री होते आणि त्याच्यानंतर जयंतराव पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी चित्कला जुगसी या अप्पर मुख्य सचिव गृह होत्या व डॉक्टर सत्यपाल सिंग हे पुण्याचे पोलीस आयुक्त होते. सदरच्या विषया अनुषंगाने शासनाने गृह विभागाची ती कमिटी मी तुम्हाला सांगितली. वरील समितीने सविस्तर विचार विनिमय करून 6 महिने अभ्यास केला. दुसऱ्या महिन्यात कमिटी केली, 8व्या महिन्यात अभ्यासांती. सविस्तर विचार विनिमय करून अभ्यासांती 5/8/2008 शासनाला अहवाल सादर केला. तत्कालीन अमुस ग्रह यांनी सुद्धा सदर ठिकाणी 2 वेळेला भेट दिली. त्या अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन 28/8/2009 रोजी त्या कंपनीला मेसर्स एव्हर स्माईल कंपनीला निविदा अंतिम करण्यात आली. लेटर ऑफ अलॉटमेंट देण्यात आलं. शासनातर्फे नोंदणीकृत करारनामा करण्यात आला. आवश्यक ती बँक गॅरंटी देण्यात आली. हा संपूर्ण विषय हा गृह विभाग व शासनाने नेमलेल्या 6 सदस्यीय समिती हाताळत होती. या विषयाचा माझा काहीही संबंध नव्हता. सदर समितीमध्ये पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग हे पोलीस अधिकारी होते. ते आपल्या देशाचे नंतर गृहराज्यमंत्री बनले. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुन्या झालेल्या पोलीस स्टेशनचे प्रश्न वगैरे वगैरे पालकमंत्री या नात्याने विविध विकास कामाचा आढावा घेणे हे त्या पालकमंत्र्याचे काम असतं. सदर आढावा घेताना सदरचा विषय शासनाच्या मान्यतेनंतरही तसाच पडून असल्याने शासकीय समितीने माझ्या निदर्शनास आणून दिले आणि जागा हस्तांतरित झाली नाही असं सांगितलं. एवढ्या पुरताच माझा संबंध आला म्हणून ते प्रश्न विचारला, पण त्यांनी सांगितलं नाही तर नाही. अरे एकानी काहींची इच्छा नसताना पुण्याचे पालकमंत्री झाला आणि त्यानंतर 2008चं प्रकरण असं उकरून काढलं जातं. काय नाही रे, हे बघ अजिबात योगायोग नाही, अजिबात नाही. करा ना, माझ्या काय वाच जात. अहो मला तर एखादी माझ्या डोक्यात आज सांगितलं की IAS IPS ऑफिसर महत्वाचे अधिकारी रिटायर झाल्यानंतर अशा पद्धतीनं काही लिखाण करायचं म्हटलं तर त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते म्हणे. असं मला आत्ताच मी इकडे तुम्हाला भेटायला येत असताना सांगितलं.
खरं खोटं देवाला बघ. याच्यामध्ये एकच मुद्दा असा आहे की काय एकच मुद्दा आहे? त्यात 2 गृहमंत्री इन्व्हॉल्व होते, ज्यांची नावं तुम्ही घेतली. जयंत पाटील पण गृहमंत्री होते, आर पाटील आता आपल्यात नाही. तर जयंत पाटलांनी सुद्धा या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काही नाही, पण अहो माझं काय म्हणणं आहे, कुणी स्पष्टीकरण द्यायचं काही कारण नाही. जर जागाच तिथं आहे तर स्पष्टीकरण देऊन शेळ्या कडीला ऊत कशाला आणायचं चाललंय? ह्याच्यात कुठंच काही नुकसान. एक तर अजून ती कमिटी म्हणते की 15 कोटीचा फायदा होणार होता, 3 कोटीची जागा होती. आता तोही मुद्दा राहिलेलाच नाही ना. ह्याच्यात जर देऊन काही झालं असतं तर बाबा चौकशी करा, खरंच 15 कोटीचा फायदा झाला का, खरंच जागेची किंमत त्यावेळेस 3 कोटी होती का, रेडी रेकनरचा दर काय होता, हे करावं लागलं असतं. पण तसं काहीच झालेलं नाही ना. आपल्याला वेगळ्या बातम्या भरपूर आहेत, हे कशाला करायचं? त्यामुळे पुण्याच्या तत्कालीन पोलीस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांनी केलेल्या विविध आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उत्तरं दिली. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.